नमस्कार मित्रांनो, लाईफ सोल्युशन या व्यासपीठामध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर दत्तात्रय तोंडे घेऊन आलो आहे आपल्याला आनंदी जीवनाचे मार्ग. मित्रांनो, आपला आजचा विषय आहे संयम. संयम त्यालाच आपण पेशन्स असं म्हणतो. संयम हा इतका सर्वोत्कृष्ट गुण आहे, तो जर व्यक्तीपाशी असेल तर व्यक्ती कधीही दुःखी होऊ शकत नाही. संयम म्हणजे नेमकं काय? तर संयम म्हणजे वाट पाहण्याची क्षमता. आपल्यापाशी असणारी कुठलीही गोष्ट होण्यासाठी आपल्याला तितकी वेळ जाऊ देण्याची क्षमता आणि त्याबरोबरच आपण कोणतंही कार्य करीत आहोत त्याचे जे परिणाम होणार आहेत त्याची वाट पाहण्याची क्षमता. बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांचे संयम तुटले जातात आणि त्याच्यातून अतिशय मोठे दुष्परिणाम होतात. परंतु असे जर दुष्परिणाम टाळायचे असतील तर आयुष्यात संयम खूप महत्त्वाचा असतो. आपण पाहतो की आपण साधे रांगेलाही उभे असलो तरी ती रांग संपेपर्यंत आपल्यापाशी दम काढण्याची किंवा ती सहन करण्याची क्षमता नसते. आपल्याला शॉर्टकट हवा असतो. पैसा कमवताना शॉर्टकट हवा असतो. कुठं तुम्ही प्रवास करीत असाल तर तिथेही तुम्हाला घाई गर्दी असते की मी कधी पोहोचेल, कारण संयम नसतो. एखाद्याला तुम्ही उसने वगैरे पैसे दिले असले तर ते वापस येण्याचा सुद्धा तुमच्यापाशी तेही जात नाही. तशाच पद्धतीने बऱ्याच वेळेस लोक रागावर संयम ठेवीत नाहीत. रागावर संयम ठेवणं सुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि जो रागावर संयम ठेवतो त्याला बऱ्याच अंशी बऱ्याच गोष्टी मिळतात, यश प्राप्त होते. आपण जनरली आपल्या स्वतःच्या घरात सुद्धा स्वतःची बायको असो, मुलं असो, याच्यावर विनाकारण चिडतो, विनाकारण राग करतो. तर हे राग करताना किंवा चिडचिड करताना आपण जर थोडा संयम बाळगला, त्याचा विचार केला की आपण का चिडतोय, का रागवतोय, या गोष्टीचा जर विचार केला तर नक्कीच आपण संयम ठेवू शकतो. संयम ही अशी गोष्ट आहे की जी मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी सुद्धा साध्य करते. बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांनी काही परीक्षा दिलेल्या असतात, काही परिश्रम केलेला असतं, काही कष्ट घेतलेलं असतं आणि त्याचं कुठंतरी त्याचा निकाल किंवा त्याचं फळ हे येणारं असतं. परंतु तितकी वाट पाहण्याची जी क्षमता असते ती बऱ्याच लोकांपाशी नसल्यामुळे त्याचा संयम हा तुटतो. आपण सहज जर गर्दीत चाललो असलो तर एखाद्याचा धक्का लागला तर आपण लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया देतो, आवेश व्यक्त करतो. परंतु जर आपण संयम ठेवला तर तो प्रसंग अनावधानाने तो त्या वेळेपुरता असतो आणि ती एकदा वेळ निघून गेली की तो प्रसंग सुद्धा नाहीसा होतो. म्हणून जीवनात ज्याच्यापाशी खूप संयम आहे तो व्यक्ती यशस्वी होतो आणि यशस्वी झाल्यामुळं त्याला आनंद मिळतो. आणि यदाकदाचित जर तो संयमी सर्व गुण जर संपन्न असेल की प्रत्येक गोष्टीची तू जर वाट पाहत असेल, प्रत्येक गोष्टीत थोडासा वेळ तो जाऊ देत असेल आणि वाट पाहण्याची त्याची क्षमता जर मोठी असेल तर त्याला नक्कीच आनंद प्राप्त होतो, त्याचं नक्कीच आनंदी जीवन जातो. म्हणून भारतीय पुराणात किंवा धर्मशास्त्रामध्ये की कुठलीही वेळ यायच्या अगोदर किंवा वेळ आल्यानंतरच ते कार्य करणं योग्य ठरतं. तोपर्यंत त्याची वाट पाहावीच लागते, असं नक्कीच आपण यातून म्हणू शकतो. म्हणून रागावर नियंत्रण ठेवा, चालताना बोलताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. कुठलंही काम केलेलं जे आहे त्याची जी अपेक्षा असते त्यामध्ये त्याची वाट पहा. एखादी गोष्ट करताना आपण किती त्याचे दुष्परिणाम भोगू शकतो याचा विचार करा. अशा सर्व गोष्टीत जर तुम्ही तुमच्या वर्तनात जर संयम ठेवला तर नक्कीच तुम्ही आनंदी व्हाल आणि आनंदी जीवन प्राप्त कराल. आत्ता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुन्हा आपण नंतर एक समस्या घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.